हरिओम. आज 31 ऑगस्ट शनिवार 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांच्या प्रवचनातून सांगणार आहेत की ज्यांच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे हे म्हणताना महाराज सांगतात की मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान यावरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता ना. भगवंता वाचून मनुष्य कसा सुखी होणार? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो, लोकांना विद्वान आवडतो तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधान रूप आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी नक्की आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे. तसे तुम्ही सुद्धा अत्यंत समाधानी राहा. ते झालं. आजपर्यंत मी एकच साधन केलं, कुणाचं मन दुखवलं नाही आणि एका नामा वाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा. विद्या नाही, पैसा नाही किंवा कला नाही, पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो आणि त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतोय. जगाचा स्वभाव मला पक्का माहिती, म्हणून आजपर्यंत मला कोण कोण काय म्हणतो हे मी पाहिलं नाही. मी त्याला काय सांगायचं एवढंच मी पाहिलं. माझं सांगणं ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची 3 कारणं असू शकतील ना. 1, मला चांगलं सांगता आलं नाही किंवा सांगता आलं नसेल. 2, तुम्हाला ते समजलं नसेल. किंवा 3, सांगितलेलं तुम्ही विसरलात. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे. आपण आपल्या घरातल्या माणसाशी जसं बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावं. पण माझ्याशी कोणी कसाही मी काहीही बोलला तरी मला जे सांगायचं आहे तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना यानं माझं ऐकलं तर याचं कल्याण होईल असं आपोआपच मनात माझ्या येतं. माझं जो ऐकेल त्याचं खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणं. माझ्या माणसांच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही आहे, पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही. अशी केली तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित. आणि जगल्यावर तो आज न उद्या नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे? मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज न उद्या त्याचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरं काही सांगितलंच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडून नाम घेण्याचं, नाम घेवण्याचं माझ्याकडे लागलं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.